हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे. थोडासा स्पेशल आहे, अर्धा स्पेशल आहे, अर्धा स्पेशल नाही आहे. मम्मी माझं पार्सल कुठे? तर मी आज मागवलं होतं. कुठे रे पार्सल? तर आपण आता बघणार आहे त्यात काय एक्साइटिंग. बॉक्स खुललेलं नाही, तर बघू आपण आता याच्यात काय. आता माझ्या छोट्या बहिणीला माहित नाहीये की मी पार्सल आता जर तिला चुकून कळलं ना की मी पार्सल ओपन करत आहे तर बाईचा. माझं पार्सल आहे एवढं, अंड्याची पिशवी आहे एवढी मोठी. तर फक्त माझ्या मम्मीला माहिती आहे मी काय मागवलंय, माझ्या बहिणीला माहित नाही काय मागवलंय. तो अब आएगा नका चांगलं खोलून, म्हणजे जर रिटर्न करावं लागलं तर ते चांगलं याच्यात असेल. उघड पटकन. शी इज एक्साइटेड अँड मी टू. तरी असणार नसते सांगते. थोडी नाही तुम्हाला काय आणतेस. आर यू गाईज रेडी? बोललो होतो ना गाईज, मी त्याच्यासाठीच मागवलं असणार नक्की. हे जपून ठेवलं पाहिजे, माहित नाही काय. माझ्यासाठी कधी काय आणतच नाही. पहिली गोष्ट ही सगळं एकटीसाठी मागवते, माहिती का गाईज. तो ये मेरे को तू आके रखना. खोल ना आता. वेट अँड ओपनिंग. इथं माझ्यासाठी काय आणत नाही, एकटी एकटी खाती. हे खायचं नाहीये, हे आणलंय मला ना. सक्त जरूरत होती. मला काय आणते का कधी. बर्ड्स फायनली 2 साल. काल ऍक्च्युली माझे आधीचे जे बोटचे ब्ल्यूटूथ होते ते खराब झाले, त्यामुळे मला हे मागवावे लागले. आणि ते मी ऑलमोस्ट 4 वर्ष वापरले, सो चांगले गेले ते मला. आणि आता ओ माय गॉड, हे खोलायचं कसं? अभी ये खोलने का कैसे? पैसे कोणी दिले? कोण देणार रे? मीच घेणार नाही रे. का भरोसा नाही कोण. हो बाई, हो उघड ना. So excited. तो ही चार्जिंग करायला पण इथला. यस, इसके साथ और हमें क्या मिला है देखेंगे. पहले इसमें देखते. रुक भाई रुक, इसमें वो चार्जर की पिन वगैरह होती है शायद. हाँ ओपन नाही मी करणार. बस हे डब्बा माझा झाला आता. नो सॉरी. हेडफोन्स पण तुझे, डब्बा माझा होता. या प्राप्ती मला त्याच्यात ज्वेलरी ठेवायची. नाही काही तर नाही. ह्याच्यात त्याच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत कशा यूज करायचं काय आय थिंक. आणि ह्याच्यात काहीतरी आहे ब्ला ब्ला ब्ला, तशी आपल्याला काही मध्ये नाही. ही आहे ब्लूटूथच्या चार्जिंगची पिन. हे एक्स्ट्रा बर्ड्स. झालं, संपलं, खतम. प्राप्ती गाईज, याची ही कॅप ओपन केली ना तरी ते मला कनेक्टचं ऑप्शन येतं, माझा व्हिडिओ स्टॉप होतोय. सो हे मी तुम्हाला दाखवते. हे कनेक्ट करावं लागेल, मे बी मला त्याच्याशिवाय व्हिडिओ दाखवत शकणार नाही. मी कनेक्ट करते, मी तुम्हाला दाखवते. तर आता मी हे कनेक्ट केले आणि आता मी ते तुम्हाला दाखवू शकेल. तर दिसत आहे गाईज आता. हे बघा दिसतंय, थोडं सुंदर ह्याचं डिझायनिंग आहे ना. झालं. ह्याच्यावरच्या केसचा मॅट कलर आहे आणि आतले जे बर्ड्स आहेत त्याचा शाईन मध्ये. ब्लॅक इज माय फेवरेट.
ऑलरेडी नाव आलेलं आहे की संस्कृतीज OnePlus बॉट. कुठं आलं? ऑलरेडी माझं नाव आलेलं आहे. सो आता मी हे आतापासून वापरणार. 2 दिवस मी ब्लूटूथ शिवाय कसे काढलेत माझे मला माहिती आहे काहीच. त्याच्यामुळे अब आएगा असली मजा. हे बघा काहीच हे मी घातले किती सुंदर दिसते. मेरे को बहुत पसंद आया है ये और ये बहुत अच्छा है. इसके फीचर्स भी बहुत अच्छे हैं. दैट्स व्हाई आई लव इट. तर गाईज माझी मम्मी इडल्या बनवते आणि शी इज सो टॅलेंटेड. तिने इडलीच्या पिठात मीठच नाही टाकले. आज दीदीने पोस्ट केली तर तिचं असं फुलती हँगच झाली आहे. त्याशी त्या ह्याच्यातच की ओ माय गॉड माझी मुलगी किती सुंदर दिसतीये. मेरा तो कुछ फरक ही नाही पडता. फाईन. आणि गाईस हे बघा आत्ता ना इथे पप्पा आज सेमीफायनल आहे इंडियाची तर ती मॅच बघत होते. तर ही माझी बहीण आहे. ही आता बघ काय करते ते रील्स बघते. हा पप्पांशी भांडून भांडून टीव्हीला तिची सिरियल लावली आहे डिझनी हॉटस्टारला. त्या जिओ हॉटस्टारला पप्पांशी भांडून ते बिचारे गेले आता वरती टेरेसवरती आणि इथे मोबाईल बघते. काय पोरगी आहे ना बिचाऱ्यांना सेमीफायनलची मॅच पण नाही बघून गेली. तर गाईस आज मी तुम्हाला दाखवते का मला का दुःख होतं मिडल चाइल्ड असल्याचं. हा मी स्टेटस टाकते. वेट आय विल शो यू. बघा गाईस ही आहे सिरीज. हां ही आहे माझ्या दीदीची पोस्ट लेटेस्टवाली. तिने आज टाकली. त्याच्यावर कमेंट बघा माझ्या मम्मीचे. फाइन इधर तक ठीक है. ये मैं हूँ. ये मेरे मम्मी ने लाइक की हुई है पोस्ट. और ये देखो इसने मेरे पोस्ट पे कमेंट नहीं किया है. देखा कैसे पार्शियलिटी चलती है. सोशल मीडिया पे भी पार्शियलिटी करती है. देखा ना. ये है प्रूफ मेरे सामने. अभी मैं उसको पूछती कि उसने ऐसा क्यों किया. मम्मी तू आज दीदीच्या पोस्टवर कमेंट केलीस ना. काल माझी पोस्ट पण केली त्याच्यावर नाही कमेंट केली. लाईक केली कमेंट का नाही केली. एवढी सुंदर पोस्ट होती. मी प्रॉपर वाव म्हणजे तू फोटोज पण नाही बघितले माझे. फक्त आलं काहीतरी लाईक करून सोडलं. बघ म्हणजे तू आजच्या आज दोन्ही लेकींचे फोटोज पाहिले पण तू एकीच्याच पोस्टवर कमेंट केली का केली माझ्यासोबत अशी नाइंसाफी तू. मला आज उत्तर हवंय. ह्याच्यावरनं भांडण थोडी माहिती होतं तुला. बर मग तुला माहित होतं तरी मग तू ते भांडण टाळण्यासाठी तरी का होईना कमेंट का नाही केलीस. खोटं नको बोलूस. तुला ते मनातून वाटलंच नाही की माझ्या पोस्टवर कमेंट. कालच पोस्ट केली मम्मी मी. आजच पाहिलं ठीक आहे. काय तुला दिवसांनी नाही पाहिलं. लेटेस्टच पोस्ट आहे माझी ती. पण मग तू कमेंट का नाही केली. पण कमेंट का नाही केली. काय कमेंट का नाही केली. गरटी बिरटी बोलू नकोस तुम्हाला. तू कमेंट का नाही केली. मेरे को करतच नाही माहिती का. मग तू दीदीच्या ह्याच्यावर का केलीस. म्हणजे तुला असं वाटतं ना की ती तुझी लेक आहे मी तुझी लेक नाहीये असं तुला वाटतं. मग तू माझ्या ह्याच्यावर का नाही कमेंट केली. मी तुझ्यासोबत कधी अशी नाइंसाफी केली का पप्पांना एवढा भाव टाकला आणि तुला कमी टाकला नाही ना. मी तुमच्या दोघात पार्शियलिटी करते का. मग तू आमच्या तिघींमध्ये मी करतच नाही ना. तर तू बोलणारच कशी. पण तू आमच्या तिघींमध्ये अशी का पार्शियलिटी केली. का नाही माझ्या पोस्टवर तू कमेंट केली. एक तर तिच्या करायची नव्हती मग मी काय बोलले नसते. तू तिच्या केली आणि माझ्या नाही केली. बरं दोघींनी एक साथच पोस्ट टाकली. मी सगळ्यात आधी टाकली तरी तू माझ्या ह्याच्यावर पोस्ट नाही केली. मेरे को मी नाही बता सकती.
पण बघ ना, मला का वाटलं असं की संस्कृतीला असं वाटेल का हिच्या केली माझ्या नाही केली. म्हणजे तू जाणून बुजून ह्या गोष्टी करते की जेणेकरून मला दुःख व्हावं, मला हर्ट व्हावं, म्हणून तू मला जाणून कसं बुजून काय करते. असं वाटलं पण त्यावेळेला. तुला वाटलं म्हणून तू मुद्दाम केलं की अरे अब मैं ऐसा करूंगी फिर आके वो झगडा करेगी. नाही नाही, हो मला असं वाटलं की तू अशी जळशील. मग तू का केलं ना, मला प्रश्न आहे की मग तुला माहित असतं, म्हणजे माहित असूनही तू का केलंस, टेल मी. अशी साडी दुसऱ्या कोणी व्यवस्थित- केलं असतं ठीक आहे, मान्य आहे मला. हम्म, तू माझी आई आहेस ग, हम्म, तू पार्शलिटी करते आणि लोक म्हणतात हम्म. की आई कधी मुलांमध्ये पार्शलिटी. बघा गाईस, बघा दाखवले मी तुम्हाला कशी पार्शलिटी करते. माझ्यावर नाही पोस्टवर लाईक केली, फक्त कमेंट काहीच केली. अगं मी खूप घाईत बघितलं ते. बघितलं गाईज, बघितलं. माझी पोस्ट नाही घाईत बघितली, दीदीची हा. पोस्ट घाईत नाही बघितली, हा. निवांत बघितली. हा. तिथं कमेंट करायला असलं टाकायला तिला टाइम होता, आणि माझ्या जर साधं एक कारण नाईस ती- केलं असतं तरी. ती झोपायच्या अगोदर बघितली आणि तुझी झोपतून उठतात बघितली, असं काहीतरी झालं. बघितलं गाईज, म्हणजे मला हे लोक झोपेत अंधधुंदतच धरतात, मला सिरियसलीच घेत नाही. बघितलं, हे आहे. तर हेच होतं आजच्या ब्लॉगचं माझं उद्दिष्ट. मला दाखवून द्यायचं तुम्हाला होतं की बघा मिडल चाइल्डला कशी वागणूक भेटते, घर की कहानी है. और मेरे घर में तो बहुत मतलब इतना पॉलिटिक्स चलता है ना भाई मेरे साथ, मिडल चाइल्ड तो जाऊ द्या गाईस, चालायचंच. आज एवढंच, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.